हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर इथे वाजले होते रात्रीचे 12 आणि इथे आमच्या बोक्याची चालली होती मस्ती. तर जे खायचे गुलाबजाम रसगुल्ले असतात ना, रसगुल्ले, तर ते आणले होते आणि त्याच्यासोबतच तो खूप अशी मस्ती करत होता आणि खूप खेळत होता तो. तर अशीच इथे ह्याची मस्तीसुद्धा चालली होती आणि आम्ही ती एन्जॉय करत होतो रात्रीची. तर तुमच्याकडे पण असेच कार्टून असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्कीच सांगा. आता ही मोठे झाल्यापासून खेळत नव्हते, पण माहीत नाही का अचानकच कसा काही खेळायला लागला आणि उभा राहायची तर स्टाईल त्याची विचारूच नका, खूपच भारी होती आणि खूप मस्ती करत होता तो. बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या. तर इथे सकाळ झाली होती, सकाळचे वाजले होते 9 आणि मी घरात पुसत होती लादी आणि इथे हे लोकांची खायला पाहिजे म्हणून मेव पण चालली होती. तर त्यांना बघून मी काम करत होती. तर इथे लादी पुसायचं माझंच काम असतं मम्मीकडे आल्यावरती. सो तेच मी करत होती, लादी पुसायचं काम. मम्मी अंघोळीला गेली होती आणि बहिणीला म्हटलं तू व्हिडिओ शूट कर म्हणून बसली आहेस तर. आणि हे माझ्या मम्मीचं 1 BHKचं घर आहे. मी होम टूरचा ब्लॉग नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल लवकरात लवकर, दोन्ही पण घराचे. आणि इथे मी लादी पुसत होती. हा माझा अवतार इग्नोर करा, कारण मी इथे आल्यापासून काम करत असते, कारण मला स्वच्छता लागते आणि एकटी मम्मी करणार आणि मी बसणार आणि ते बघणार ती करताना, ते मला काही आवडत नाही. म्हणून मी पण थोडीफार मदत करतच असते मम्मीला. तर त्यातलाच हा प्रकार होता आणि मग माझा लोद्या आला माझ्याकडे. त्याला म्हटलं इथे बघ कॉकरोच आहे म्हणून. तो मस्ती करत होता त्याच्यासोबत, पण तो व्हिडिओ मी काही शूट केला नाही आणि नंतर तो काही मस्ती करतच नव्हता. त्याला पाहिजे होती नुसती पेडिग्री, मी काही देत नव्हती कारण मम्मी ओरडते. मग इथे तरी पण दिली, कारण तो खूपच म्याव करत होता माझ्यात जवळ येऊन. खूप रिक्वेस्ट म्हणतात ना तशा प्रकारे. तर इथे मी आली होती दुसऱ्या घरी, इथे पण काम होती. मग मॅक्सी चेंज केली आणि ही खराब मॅक्सी घातली आणि ह्या सर्व स्टाईल बाजूच्या पूर्ण 2 बेडरूमच्या, 1 हॉलची, किचनची, बाथरूमचे स्टाईल, संडास बाथरूमचे सगळे धुवून काढले. पण त्याचा व्हिडिओ मी काही घेतला नाही आहे, कारण ॲक्च्युली लादीवरती होता खूप फेस आणि बहीण प्रेग्नंट असल्यामुळे मी पण तिला काही व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलावलं नाही आणि माझे पण हात ओले